नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 करिता शिपाई हमाल लिपिक या पदांकरिता आज आपण पहा काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, 2024मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, राम सुतार। तर पहा, राम सुतार यांना 2024मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते। तर या अगोदर पाहूया की महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात, तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात केव्हा झालेली आहे? तर ती सन 1996मध्ये। कधी? सन 1996मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात झालेली होती, जे की पहा पु ल देशपांडे यांना प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते। तर आशा भोसले यांना पहा 2021मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला होता। आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022मध्ये आणि अशोक सराफ यांना 2023मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले होते आणि 24मध्ये राम सुतार यांना देण्यात आलेला आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4। प्रश्न क्रमांक दुसरा, बीजमाता या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या महिला कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, राहीबाई पोपेरे। तर बीजमाता या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या महिला कोण आहेत? तर ते राहीबाई पोपेरे आहेत। तर या कोणत्या जिल्ह्यामधल्या आहेत? तर ते अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या, कोणत्या? अहिल्यानगर या जिल्ह्यामधल्या त्या आहेत। तर यांचं नाव बीजमाता असं काय पडलेलं आहे? तर त्यांनी पहा गावरान बियांच्या जतनासाठी मोठी चळवळ उभी केली होती, म्हणून त्यांना पहा बीजमाता या टोपण नावाने ओळखले जाते। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1। प्रश्न क्रमांक तिसरा, मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशांमधील सीमा निश्चित करते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, भारत आणि चीन। तर पहा, मॅकमोहन ही जी रेषा आहे तर ती भारत आणि चीन या दोन देशादरम्यान सीमा निश्चित करते। तर ही जी मॅकमोहन सीमारेषा आहे तर ती पहा 1914च्या काय आहे? 1914मध्ये शिमला करारादरम्यान ही सीमा निश्चित करण्यात आलेली होती। तर भारत आणि पाकिस्तान दरम्यान कोणती सीमारेषा आहे? तर ती रॅडक्लिफ नावाची, कोणती? रॅडक्लिफ नावाची भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमारेषा आहे। आणि बांगलादेश आणि भारतामध्ये रॅडक्लिफच आहे आणि भारत आणि नेपाळमध्ये सीमारेषा नाही। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 4, कोणता रक्तगट हा सर्वयोग्य रक्तदाता म्हणून ओळखला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, ओ। तर पहा, ओ हा जो रक्तगट आहे तर तो सर्वयोग्य रक्तदाता म्हणून ओळखला जातो। तर ओ रक्तगटाचा जो व्यक्ती असतो तर तो पहा कोणालाही रक्त देऊ शकतो। याचं कारण असं आहे की पहा त्यांच्या रक्तामध्ये प्रतिजनी नसतात, प्रतिजनी म्हणजेच अँटीजन नसतात, म्हणून ते माणूस कोणालाही रक्त देऊ शकतो। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 5, गीता या पुस्तकाचे लेखक पर्यायातून अचूक ओळखा कोण आहेत ते खालील दिल्याप्रमाणे। तर गीता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ते ऑप्शन क्रमांक 4, विनोबा भावे आहेत। कोण आहेत? विनोबा भावे। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणती संस्था राजाराम मोहन रॉय यांच्याशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, वरीलपैकी सर्व। म्हणजेच पहा, पहिला आहे आत्मीय सभा, दुसरा आहे कलकत्ता युनिटेरियन असोसिएशन आणि तिसरा आहे ब्राह्मो समाज। तर राजाराम मोहन रॉय यांनी पहा आत्मीय सभेची स्थापना ही 1815मध्ये केलेली आहे। कलकत्ता युनिटेरियन असोसिएशनची स्थापना ही पहा 1821मध्ये केलेली आहे आणि ब्राह्मो समाजाची स्थापना ही पहा 1828मध्ये केलेली आहे। तर या तिन्ही संस्थेची स्थापना ही राजाराम मोहन रॉय यांनी केलेली आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 7, संगणकातील डेटा साठवण्याच्या सर्वात लहान युनिटला काय म्हटले जाते?
तर ऑप्शन क्रमांक 2 पहा बीट. तर संगणकातील डेटा साठवण्याच्या सर्वात लहान युनिटला बीट असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 8 संविधानातील कलम 219 कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 शपथ. तर पहा आपल्या भारतीय संविधानातील जे कलम आहे कलम 219 हे जे कलम आहे तर ते पहा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या शपथविधीशी 219 हे कलम संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रात संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वयोमर्यादा किती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 65 वर्ष. तर पहा वयाची 65 वर्ष पूर्ण केलेल्या निराधार व्यक्तींना ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे ठराविक मर्यादेच्या आत आहे तर त्यांना पहा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ हा मिळतो. तर संजय गांधी निराधार योजनेची सुरुवात केव्हा झालेली आहे तर ती 1980 मध्ये. लक्षात ठेवा वर्ष 1980 मध्ये संजय गांधी निराधार योजनेची सुरुवात ही झालेली होती. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10 कथकली हा कोणत्या भारतीय राज्यातील शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 केरळ. तर पहा कथकली हा एक केरळ राज्याचा प्रसिद्ध नृत्य नाटक असून तर ते रंगभूषा आणि वेशभूषेसाठी ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 संगणकात वापरली जाणारी IC चिप सामान्यतः कशापासून बनवली असते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 सिलिकॉन. तर पहा संगणकामध्ये वापरली जाणारी जी IC चिप आहे तर ती सिलिकॉन यापासून बनवली जाते. तर सिलिकॉन हे एक अर्धवाहक आहे जो की इलेक्ट्रॉनिक सर्किट बनवण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम हे कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण यांची हमी देते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 अनुच्छेद 14. तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 14 हे जे कलम आहे तर ते पहा कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण याची हमी देते. प्रश्न क्रमांक 13 विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला पुढील प्रमाणे अर्थ सांगायचा आहे. तर विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 प्रतिज्ञा करणे. काय होईल? प्रतिज्ञा करणे असा होतो. प्रश्न क्रमांक 14 पपई आंबा या फळामध्ये कोणते जीवनसत्व सर्वाधिक प्रमाणात असते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 अ. तर पहा पपई आंबा या फळामध्ये अ हे जीवनसत्व सर्वाधिक प्रमाणात असते. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणते सर्च इंजन आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा गुगल हे एक सर्च इंजन आहे. तर फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम हे जे 3 आहेत तर ते एक सोशल मीडियाचे ॲप आहेत. प्रश्न क्रमांक 16 जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड. तर पहा जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे भारतातील उत्तराखंड या राज्यामध्ये असून तर ते भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे जे की वाघाच्या संरक्षणासाठी ते प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 17 भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 रवींद्रनाथ टागोर. तर रवींद्रनाथ टागोर यांना 1913 मध्ये 1913 मध्ये गीतांजली या काव्यसंग्रहासाठी त्यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक हे मिळालेले होते. प्रश्न क्रमांक 18 रात आंधळेपणा हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 अ जीवनसत्व. तर रात आंधळेपणा हा अ या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या देशाची राज्यघटना लिहायला सगळ्यात जास्त दिवस लागले आणि सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 भारत. तर आपली जी भारतीय राज्यघटना आहे तर ती सर्वात मोठी लिखित राज्यघटना
आहे. तर आपली भारतीय राज्यघटना लिहायला किती दिवस लागलेले होते, तर ते 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस ही आपली भारतीय राज्यघटना लिहायला एवढे दिवस लागलेले होते. तर या राज्यघटनेमध्ये पहा 22 भाग होते. किती होते? 22 भाग होते. 395 कलमे होते. 395 कलमे आणि 8 अनुसूच्या होत्या. 8 अनुसूच्या होत्या. प्रश्न क्रमांक 20. शिवसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 कोयना. कोयना या नदीवर शिवसागर हे धरण बांधण्यात आलेले आहे. शिवसागर हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ते सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 21. कॉपी करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 Ctrl+C. तर पहा कॉपी करण्यासाठी Ctrl+C ही शॉर्टकट की वापरली जाते. तर Ctrl+V ही शॉर्टकट की पहा पेस्टसाठी वापरली जाते. कशासाठी? पेस्टसाठी. Ctrl+X ही जी शॉर्टकट की आहे तर ती पहा कटसाठी वापरली जाते. कशासाठी? कटसाठी वापरली जाते. आणि Ctrl+Z ही जी शॉर्टकट की आहे तर ती पहा अंडो करण्यासाठी. कशासाठी? अंडो करण्यासाठी वापरली जाते. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 संत ज्ञानेश्वर. तर पहा संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका हा त्याने ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रातील कोणते शहर हे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणजेच वाघाची राजधानी म्हणून ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 नागपूर. तर महाराष्ट्रातील पहा नागपूर या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 24. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 मंगळ. तर पहा मंगळ या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते. तर मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर लोह ऑक्साईडचे प्रमाण जास्त असल्याने तो लाल रंगाचा दिसतो, म्हणून त्याला लाल ग्रह असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 25. भारताच्या किनारपट्टीला लागून एकूण किती राज्य आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 9 राज्य. तर पहा भारताच्या किनारपट्टीला लागून एकूण 9 राज्य आहेत. तर ते कोणकोणते राज्य, ते 9 राज्य कोणकोणते आहेत तर ते पाहूया. पहा गुजरात, आपलं महाराष्ट्र राज्य, गोवा हे एक राज्य, कर्नाटक हे राज्य, केरळ हे एक राज्य आहे, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिसा आणि पश्चिम बंगाल. तर यामध्ये पहा गुजरात या राज्याला सर्वात लांब किनारपट्टी लाभलेली आहे आणि गोवा या राज्याला पहा सर्वात लांब किनारपट्टी लाभलेली आहे. प्रश्न क्रमांक 26. HTTPचे पूर्ण रूप काय आहे? तर HTTPचे फुल फॉर्म काय आहे तर ते ऑप्शन क्रमांक 1 हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हा पहा HTTPचे फुल फॉर्म आहे किंवा पूर्ण रूप आहे. प्रश्न क्रमांक 27. प्रश्न क्रमांक 27. रिश्टर स्केलने काय मोजले जाते? तर रिश्टर स्केलने पहा ऑप्शन क्रमांक 3 भूकंपाची तीव्रता मोजली जाते. प्रश्न क्रमांक 28. मेजर ध्यानचंद कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर मेजर ध्यानचंद हे पहा ऑप्शन क्रमांक 4 हॉकी या खेळाशी ते संबंधित आहेत. तर मेजर ध्यानचंद यांना पहा हॉकीचे जादूगर असे म्हटले जाते. तर त्यांचा जन्मदिवस हा पहा 29 ऑगस्ट आहे. काय? 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 29. एलिफंटा लेण्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 1987. तर एलिफंटा लेण्यांना पहा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा हा 1987 या वर्षी त्यांना प्राप्त झालेला आहे.
प्रश्न क्रमांक 30, ईमेल पाठवण्यासाठी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो? तर ईमेल पाठवण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 3 SMTP. SMTPचा फुल फॉर्म काय आहे तर ते सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल हा फुल फॉर्म आहे. तर हा प्रोटोकॉल यूज केला जातो.